सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। 2025 मध्ये 22 सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना झालेली होती आणि आता घट हे पारंपरिक पद्धतीने कसे उठवायचे, तसेच या दिवसाचा शुभ मुहूर्त तसेच राहू काळ याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये देत आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघा, आपण विधीपूर्वक आणि योग्य पद्धतीने शुभमुहूर्तावरती घटस्थापना करत असतो आणि त्याचप्रमाणे घट उठवताना सुद्धा योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेमध्येच उठवले गेले पाहिजेत, तरच आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ हे मिळेल। तुमच्या घराच्या परंपरेनुसार काही ठिकाणी नवमीला घट हे उठवले जातात, तर काही ठिकाणी दशमीला म्हणजे दसऱ्याला घट हे उठवले जातात। त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये नवमी व दशमी या दोन्ही दिवसांचे शुभमुहूर्त तसेच राहू काळ देखील जाणून घेणार आहोत। बघा, नवमी व दशमी या दोन्ही दिवसाचा शुभमुहूर्त प्रथम पाहूयात। तर बघा, बुधवारी 1 ऑक्टोबरला संध्याकाळी 7:01 दशमी तिथी सुरू होईल व ती गुरुवारी 2 ऑक्टोबरला सायंकाळी 7:10 संपेल। 2 ऑक्टोबरला गुरुवारच्या दिवशी नवरात्रीचा शेवटचा दिवस आणि दसरा सुद्धा आहे। घट हे 12च्या आतमध्येच उठवले जातात आणि त्यामुळे आपल्याला या अशुभ वेळा वर्ज्य करून 12च्या आतमध्ये घट हे उठवायचे आहेत। आता ज्यांना अत्यंत शुभमुहूर्त हवा आहे, तर 1 ऑक्टोबरला रवियोग हा सकाळी 8:06 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबरला सकाळी 6:29 हा संपणार आहे। हा जरी रवियोग असला तरी सुद्धा यामध्ये यमगंडम काळ जो आहे तर तो सकाळी 7:59 सुरू होणार आहे। त्यामुळे यमगंडम काळ संपल्यानंतर आपल्याला घट हे उठवायचे आहेत, म्हणजेच अत्यंत शुभमुहूर्त असणार आहे नवमी तिथीचा 1 ऑक्टोबर 2025 चा आणि तो सकाळी 9:28 पासून ते सकाळी 10:58 पर्यंत आपण या शुभमुहूर्तावरती घट हा उठवू शकतो। त्याचप्रमाणे सकाळी सूर्य उगवल्यापासून ते आपण यमगंडम काळ सुरू होईपर्यंत देखील 7:59 पर्यंत म्हणजे सकाळपासून ते 8 वाजेपर्यंत आपण या दिवशी घट हे उठवू शकतो। आता 2 ऑक्टोबर गुरुवारी दसरा आहे, तर या दशमी तिथीचा शुभमुहूर्त देखील पाहूया। सकाळी 7:59 पासून ते सकाळी 9:28 पर्यंत आणि दुसरा जो शुभमुहूर्त आहे तो आहे सकाळी 10:58 पासून ते 11:55 पर्यंत असणार आहे। तर या दोन अत्यंत शुभमुहूर्तावरती आपण दसऱ्याला घट हे उठवू शकतो। आता दसऱ्याचा संपूर्ण दिवस हा शुभ असतो, तरी सुद्धा 2 शुभमुहूर्तावरती तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच तुम्ही घट हे विसर्जन करू शकता। आता या दिवशी राहू काळ आणि यमगंडम काळ हा अतिशय अशुभ वेळ मानला जातो आणि तो या दिवशी कधी आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत। पण हे जाणून घेण्या अगोदर आपण या शुभमुहूर्तावर घट उद्यापन म्हणजेच घट उठवणे किंवा घटाचं विसर्जन कधी करावं, कसं करावं आणि अगदी पारंपरिक पद्धतीने संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघा, घटस्थापना जशी आपण विधिवत केली, शास्त्रोक्त केली, घटाचे विसर्जन देखील आपल्याला शास्त्रोक्त मंत्रांसह विधिवत करायचं आहे। घट उद्यापन किंवा घट विसर्जन कधी करायचं, तर बघा, प्रत्येकाच्या घरी वेगवेगळी परंपरा असते, वेगवेगळी पद्धत असते। काहींच्या घरी नवमीच्या दिवशी घट हे उद्यापन केलं जातं आणि याच दिवशी कुळधर्म कुळाचार देखील केला जातो, तर काहींकडे दशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी कुळधर्म केला जातो, त्याच दिवशी घट हे उठवले जातात। आपल्याकडे जी पद्धत असेल त्या दिवशी आपण घट उद्यापन करायचं। नवमीला जर आपण आपल्याकडे घट विसर्जन करत असाल तर आपण 1 ऑक्टोबर रोजी घटाचं विसर्जन करावं आणि दशमीला जर करत असाल तर दसऱ्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी आपल्याला विधिवत घटाची पूजा करून घटाचं उद्यापन हे करायचं आहे। आता घट उद्यापन कसं करायचं, तर बघा, सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, स्वच्छ कपडे घालायची, स्त्री पुरुष कोणीही पूजा करू शकतं। ज्यांनी पहिल्यांदाच घटस्थापना केली असेल त्यांनी विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी घट हे उद्यापन करावं। तर बघा, घट उद्यापना दिवशी रोजच्या प्रमाणे घटाची पूजा करायची, घटाला माळा अर्पण करायच्या आहेत। घटाजवळची जी जागा असते त्या ठिकाणी निर्माल्य असेल किंवा ती जागा पूर्ण स्वच्छ करून घ्यायची। शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्या, दिव्याचं पूजन करा। अखंड दिव्याला देखील हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत।
9 दिवस आपण ज्या पद्धतीने घटाची पूजा करत असतो, पंचोपचारी पूजा आपण करत असतो, नवदुर्गेची आदिशक्तीची, आपल्या कुलस्वामिनीची घटाची पूजा घट विसर्जनाच्या दिवशी सकाळी अगोदर करून घ्यायची. म्हणजेच काय तर घटाला हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची. आपल्या देवीचा फोटो असेल, टाक असेल किंवा मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, यावरती देखील हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत. आणि मंत्र म्हणायचा आहे, ओम नवदुर्गाय नमः गंधाक्षदा पुष्पम समर्पयामी. यानंतर धूप लावा, अगरबत्तीने घटाला तसे संपूर्ण पूजेला ओवाळायचं. ओम श्री नवदुर्गाय नमः धूपम समर्पयामी, शुद्ध तुपाच्या दिव्याने ओवाळायचं. आणि ओम श्री नवदुर्गाय नमः दीपम समर्पयामी अशी पूजा करून घेतल्यानंतर आपण रोज ज्या पद्धतीने मालाबंधन करत असाल, म्हणजे घटावरती जी माळ आपण अर्पण करतो, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. बघा, आमच्याकडे 9 विड्यांच्या पानांची माळ शेवटच्या दिवशी घटाला अर्पण केली जाते. काही ठिकाणी फुलांची माळ अर्पण करतात. जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण माळ अर्पण करायची. आणि 10वी माळ आल्यामुळे तुम्हाला प्रश्न असेल की कोणती माळ अर्पण करावी, तर तुम्ही विड्याच्या पानांची माळ अर्पण केली तरीही चालेल. आता आपण घट विसर्जन कसं करावे ते पाहूयात. आता घटावरती तसेच संपूर्ण पूजेवरती अक्षदा व्हायच्या. आता अक्षदा वाहताना आपण म्हणावे, श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गादी देवता कुलस्वामिनी देवे नमः. आव्हान आसनम समर्पयामी. देवीला आपण आव्हान म्हणजे आमंत्रित केलं, आसन दिलं. आता फुलाने घटावरती 4 वेळा पाणी शिंपडायचं. संपूर्ण पूजेवरती पाणी शिंपडावं. त्यानंतर घटावरती संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू व्हावे, फुले व्हावीत. आणि त्यावेळी म्हणा, श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा आदिदेवता कुलस्वामिनी नमः गंधाक्षदा पुष्पम समर्पयामी हरिद्राम कुंकम समर्पयामी. आता अगरबत्तीने आणि दिव्यानं ओवाळायचं आणि घटाला नैवेद्य दाखवायचा. फळाचा नैवेद्य दाखवा किंवा या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य हा आवर्जून दाखवला जातो, तर तो असेल तर तो दाखवा, नसेल तर गोडाचा नैवेद्य दाखवू शकता. नैवेद्य दाखवताना देखील म्हणा, ओम श्री नवदुर्गाय नमः नैवेद्यम समर्पयामी. आणि यानंतर नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर देवीची आरती करायची. बघा, आरती करताना जर तुमच्याकडे पूर्णाच्या दिव्याने आरती करत असतील तर इथे तुम्हाला पूर्णाचे दिवे घेऊन आरती करायची आहे. जर तुमच्याकडे पूर्णाचे दिवे घेऊन आरती करत नसतील तर तुम्ही तुपाचा दिवा किंवा कापूर आरती करावी. आता आपण घट उद्यापन करणार आहोत. घरातील सर्व व्यक्तींनी घटाचं देवीचं मनोभावे दर्शन घ्या. देवीला लोटांगण घालून नमस्कार करा. आता 5 पुरुष किंवा 5 छोट्या मुलांना तुम्हाला घट विसर्जन करण्यासाठी बोलवावं लागेल. हे घट विसर्जन करण्यासाठी स्त्रिया लागणार नाहीयेत, तुम्हाला पुरुषच लागणार आहेत. जर पुरुष किंवा मुले अवेलेबल नसतील तर विषम संख्येमध्ये बोलवा, 1 पुरुष 3 पुरुष अशा पद्धतीने. पण घट पुरुषांनीच हलवू द्यात, स्त्रियांनी हलवू नका. त्यानंतर त्या पुरुषांना आपल्याकडे व्हाईट कलरची जी गांधी टोपी असते ती तुम्ही शक्यतो घालायला द्या. आणि त्यानंतर तुम्ही घटाला या सगळे जे पुरुष मंडळी बोलवले आहेत किंवा जी छोटी मुलं आहेत दोन्हीही एकत्र चालतील. घट उचलण्या अगोदर तुम्हाला घटावरील ज्या माळा आहेत त्या तुम्ही अडकवलेल्या तर त्या घटामध्ये ठेवायच्या आहेत. म्हणजेच काय की आपण 9 दिवस ज्या माळा लावत होतो घटाला तर त्या, आणि नंतर 5 जणांनी त्या घटाला हात लावायचा आणि तुमची जी काही कुलदेवता आहे तिच्या नावाने 5 वेळा घट उचलायचा असतो. नंतर उत्तरेकडे थोडंसं सरकून ठेवायचा. आता कुलदेवीचं नाव कसं घ्यायचं ते देखील तुम्हाला सांगते. बघा, आमची कुलदेवी तुळजाभवानी आहे तर मी काय म्हणेल, तुळजाभवानी मातेच्या नावाने चांग भलं आई राजा उदो उदय असे 5 वेळा म्हणावं. तसेच बघा, घटामध्ये नारळ देखील ठेवलेला असतो. तर घट उचलण्या अगोदर काही ठिकाणी तो नारळ बाजूला काढून ठेवला जातो, काही ठिकाणी तो नारळ तसाच ठेवला जातो. आता जशी पद्धत असेल त्या पद्धतीने. त्यानंतर जे काय आपलं धान्य उगवलेलं असतं त्या धान्यामध्ये थोडंसं 1 मुठीमध्ये येईल एवढं धान्य तुम्हाला उपटून घ्यायचं आहे एका हातामध्ये. आणि जे काही पुरुष आहेत त्यांनी उचललेला घट जो आहे तो उचलण्यासाठी आलेले होते ते, तर त्यांच्या डोक्याला लावून तो तुम्हाला त्यांच्या टोपीमध्ये ते खोचायचं असतं थोडं थोडं ते धान्य उगवलेलं. किंवा जो फक्त तुम्ही 3 वेळा त्यांच्या डोक्याला लावून देखील ते परत घटामध्ये ते धान्य पुन्हा ठेवू शकता. आणि नंतर घट विसर्जनाबरोबर ते धान्य परत त्याच्यामध्ये टाकू शकता. त्यासोबत ते देखील विसर्जन करायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही ही सप्तमृत्तिका जी आहे ती घट उगवून आणलेली आहे तर त्या घटाचं अशा पद्धतीने विसर्जन करायचं आहे. त्यानंतर घटातील नारळ जो थोडासा उचलून घटातील पाणी म्हणजेच कळशातील पाणी घरातील व्यक्तींवरती शिंपडावं, सर्व घरात शिंपडावं.
कळशाचा नारळ नंतर प्रसाद केला तरीही चालेल। आपल्याकडे जर नवमीच्या दिवशी घट विसर्जन असेल, घट उद्यापनाची ही पूजा नवमीला आपण केली, त्यानंतर संपूर्ण घट घरात तसाच ठेवा। दशमीच्या दिवशी म्हणजेच विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी पर्यंत आणि घटावरील जे धान्य असतं, ज्याला आपण धन म्हणतो, ते संध्याकाळच्या वेळेला आपल्या ग्रामदेवतेला जाऊन दसऱ्या दिवशी व्हायचं असतं, अर्पण करायचं असतं। म्हणून संपूर्ण घट विजयादशमीपर्यंत घरातच तसाच ठेवायचा आणि विजयादशमी म्हणजेच आता दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी आपण या घटाचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू शकता। त्यासोबत जे काही निर्माल्य असतं, विविध फुलांच्या किंवा नागवेलीच्या पानांच्या माळा असतील, संपूर्ण जे काही पूजा साहित्य असतं त्याचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करा। घटावरील नारळ याचं तुम्ही विसर्जन करू शकता, प्रसाद म्हणून खाऊ शकता, तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने करू शकता। पद्धत माहित नसेल तर पाण्यामध्ये विसर्जित करा। नवमी दशमी या दिवशी आपल्याला कुळाचार असेल, कुळधर्म असेल, या दिवशी शक्य झाल्यास एखादी सवाशण आपल्या घरी जेवायला सांगावी, तिची ओटी भरून मान सन्मान करा। तर घट उठून झाल्यानंतर बघा, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण देवांना स्नान घालत नाही, त्यामुळे घट विसर्जन झाल्यानंतर दसऱ्या दिवशी आपल्या देवघरातील देव ताम्हानात घ्यावेत, त्यांना शुद्ध जलाने पंचामृताने पुन्हा शुद्ध जलाने स्नान घालायचं। आपल्या कुलस्वामिनीचा जो टाक असतो, या टाकाला श्रीसूक्ताचा अभिषेक करायचा, श्रीसूक्त पठण करून अभिषेक करायचा। आपल्या घरात जर देवीचा तांदळा असेल, या तांदळाला देखील श्रीसूक्त पठण करावं, स्नान घालावं, अभिषेक करावा, तांदळाला शेंदूर लावा। आपल्याकडे जर मूर्ती असेल कुलस्वामिनीची, या मूर्तीला देखील अभिषेक करायचा आणि अशा पद्धतीने देवीचा टाक, तांदळा किंवा मूर्ती यांना प्रथम अभिषेक करून घ्या। अभिषेक झाल्यानंतर मूर्ती पूजेच्या ठिकाणी ठेवून द्या। बघा, देवांना स्नान कसे घालावे यावरती देखील व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती मिळून जाईल। आता जाणून घेऊया घटविसर्जनाचा अशुभ काळ म्हणजेच राहू काळ कोणता। बघा, राहू काळ अशुभ असतो, त्याचप्रमाणे गुलिक काळ हा सुद्धा अशुभ असतो। कारण गुलिक काळ जो आहे तर तो शनीच्या आधिपत्याखाली असतो आणि यमगंडम काळ मृत्यूची देवता यमाशी संबंधित हा काळ असतो। त्यामुळे राहू काळ, गुलिक काळ आणि यमगंडम काळ हा तर आपल्याला वर्ज्य करायचा आहे आणि उरलेल्या वेळेमध्ये आपण घट हे उठवू शकतो। तर आता 1 ऑक्टोबर 2025 बुधवारी नवमी तिथीचा राहू काळ जो आहे तर तो दुपारी 12:28 पासून ते दुपारी 1:58 पर्यंत असणार आहे। गुलिक काळ हा सकाळी 10:58 पासून ते दुपारी 12:28 पर्यंत असणार आहे आणि यमगंडम काळ हा सकाळी 7:59 पासून ते सकाळी 9:28 पर्यंत असणार आहे। तर हा काळ आपल्याला घट उठण्यासाठी नवमी तिथीला वर्ज्य करायचा आहे। आता ज्याचे घट हे नवमी तिथीला उठणार आहेत तर त्यांनी या वेळेमध्ये घट उठवू नये। घट हे 12च्या आतमध्ये उठवले जातात, त्यामुळे आपल्याला या अशुभ वेळा वर्ज्य करून 12च्या आतमध्ये घट हे उठवायचे आहेत। शुभ काळ मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेला आहे, तर तुम्ही तो व्यवस्थित पहा। आता ज्यांचे घट जे आहे तर ते दशमी तिथीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी उठवले जातात। तर दशमी तिथी यंदा आहे 2 ऑक्टोबरला गुरुवारी आणि या दिवशीचा जो सूर्योदय आहे तर तो सकाळी 6:29 सुरू होणार आहे। सूर्यास्त हा सायंकाळी 6:26 होणार आहे आणि दशमी तिथी ही 7:10 पर्यंत सायंकाळपर्यंत असणार आहे। तर बघा, आता या दिवसाचा जो राहू काळ आहे तर तो असणार आहे दुपारी 1:57 पासून ते 3:27 पर्यंत। परंतु घट जे आहे तर ते आपण 12च्या आतमध्येच उठवत असतो, त्यामुळे राहू काळाचा काही संबंध येणार नाही। मात्र गुलिक काळ जो आहे तर तो सकाळी 9:28 सुरू होईल आणि 10:58 संपणार आहे आणि यमगंडम काळ हा सकाळी 6:29 सुरू होणार आहे आणि 7:59 संपणार आहे। सकाळी सूर्य उगवला की या दिवशी यमगंडम काळ चालू होत आहे। तर त्यामुळे शुभ मुहूर्त जो आहे तर तो असणार आहे सकाळी 7:59 पासून ते सकाळी 9:28 पर्यंत। तसेच या दिवशीचा दुसरा शुभ मुहूर्त असणार आहे सकाळी गुलिक काळ संपल्यानंतरचा, बघा 10:58 पासून ते 11:55 पर्यंत असणार आहे। तर या अत्यंत शुभ मुहूर्तावरती आपण घट जे आहे तर ते उठवू शकतो आणि दसऱ्याचा संपूर्ण दिवस हा शुभ मानला जातो। तरी सुद्धा आपल्याला यामध्ये गुलिक काळ आणि यमगंडम काळ हा वर्ज्य करायचा आहे। राहू काळ जो अत्यंत अशुभ काळ असतो तर तो नवमी तिथीला आणि दशमी तिथीला दोन्ही दिवशी 12 नंतर आहे आणि आपण घट जे 12च्या आतमध्येच उठवत असतो।
तसेच यावेळी यमगंडम काळ आणि गुलिक काळ वगळूनच आपल्याला घट हे विसर्जन करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण आपल्या घरी घट विसर्जन म्हणजे घट उद्यापन संपूर्ण पूजा आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। म्हणजे घट विसर्जनाची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांनाही ही माहिती समजून जाईल आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।